हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कापण्या। त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी वेलची। सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये हा गूळ घेऊया आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू। आणि हा गूळ आपण पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून घेऊया। अशा प्रकारे आपण हा गूळ वितळून घेऊया पाण्यामध्ये। हे बघा, पूर्णपणे गूळ आपला वितळलेला आहे। आता परातीमध्ये आपण हे गव्हाचं पीठ घेऊया। बेसन घेऊया, वेलची घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण हे गुळाचं पाणी घालून ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून त्याचा एक गोळा तयार करून घेऊया। थोडं कमी पडलं पाणी तर आपलं थोडंसं साधं पाणी घेऊया आणि गोळा तयार करूया। मस्त वेलचीचा सुगंध सुटलेला आहे। हे बघा, आपला गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं। आता हे आपण अर्धा तास असंच भिजून देऊया। अर्धा तास झालेला आहे जवळजवळ, आपलं पीठ छान भिजलेलं आहे। आता आपण याच्या कापण्या तयार करून घेऊया। त्याचा आपण छोटासा गोळा घेऊया, गरज वाटल्यास त्याला थोडंसं तेल लावा, नाही तर असंच लाटलं तरी ते व्यवस्थित येतात। फक्त पाण्याचं प्रमाण चुकून द्यायचं नाही, पातळ झालं तर मग ते व्यवस्थित होत नाही। तुम्ही पिठी घेऊन सुद्धा लाटू शकता।
हे बघा, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अशा प्रकारे ही आपण लाटून घ्यायचं. आता ह्याच्यावरती आपण थोडीशी खसखस घालायची. थोडंसं लाटूया म्हणजे ते चिकटेल त्याला. आता आपण ह्याच्या कापण्या कट करून घेऊ. अशा प्रकारे सर्व कापण्या आपण कट करून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता कापण्या घालूया. फुगायला लागल्या आपल्या कापण्या. अशा प्रकारे आपण सर्व कापण्या तळून घेऊया. हे बघा, आपल्या सगळ्या कापण्या तयार झालेल्या आहेत. खुसखुशीत, झटपटीत होणारे अगदी आणि पौष्टिकसुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.